किती वाजेपर्यंत दर्शन द्या? 12. वाट बघतोय आम्ही. अरे नशीब मिळाले मला. मित्रा एक कटिंग दे ना. नशीब लिहिलेलं वाचता येत आहे. आता हा आता लवकर छापण्याची तयारी करूया. झालं बरोबर. या 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 बसा. काय कशाचा अवतार करून घेतलाय? कधी आरशात बघितलं स्वतःला? अहो वेळ कुठे भेटतो लेखनातून. काहीतरी सांगू नकोस बरं. काय लिहून आणलंय का? हो ना. हे अरे तुला किती वेळा सांगितलं मी, हल्ली कॉमेडी नाही चालत. पण आय मीन आहे ना रोमॅन्टिक स्टोरी आहे ना, वाच ना. केव्हा? तुझे विनोद संपल्यावर? तुला मी 10 वेळा सांगितलेलं आहे हल्ली लोक कॉमेडी नाही ऐकत. अरे काहीतरी लव्ह स्टोरी लिही. लव्ह स्टोरी, अशी लव्ह स्टोरी लिही ज्याची सुरुवात प्रेमाने होईल आणि प्रेमाच्या आजूबाजूने फिरता फिरता परत प्रेमातच संपेल. हा ते सुद्धा प्रेमानं. काय समजताय का? तुला माहित आहे ना मी एक कॉमेडी रायटर आहे. मग लव्ह स्टोरी मला नाही जमत यार. अरे नाही लिहिलंयस ना, मग आता सुरुवात कर ना.
पण मला हे सांग, हा आग्रह का? म्हणजे लव्ह स्टोरीचाच हट्ट का? म्हणजे आजपर्यंत कॉमेडी चालत होती ना, व्यवस्थित चालत होती आणि वाचकांचा प्रतिसादही येत होता. मग मग अचानक लव्ह स्टोरी का? अरे हे टीव्ही वरती कॉमेडी शो चालू झाल्यापासून कोण हल्ली कॉमेडीच वाचत नाही. असं तर टीव्हीवर लव्ह स्टोरी पण येत आहेत. लागतात ना, पण त्याचा वाचक कमी झालेला नाहीये. हं? तेव्हा पाया पडतो तुझ्या, पण काहीतरी लव्ह स्टोरी लिहा. वा, नो प्रॉब्स. नाही म्हणजे हा हा काय एकच पब्लिशिंग हाऊस आहे का? हा, हं? ज्यांच्या बदलत्या डिमांड्स प्रमाणे मी माझ्या लेखनाची पद्धत बदलू? मी जाईन दुसऱ्या पब्लिशिंग हाऊस कडे माझे लेख छापायला. अच्छा, आता ही जिद्द तुमची पूर्ण करा. जा दुसरीकडे आणि छापून घ्या. अरे आम्ही सुद्धा बघतो की विनोदी लेखनाचा किती वाचक आहे ते. जातो. हम्म, हम्म. कॉमेडी हवंय, कॉमेडी नकोय, लव्ह स्टोरी हवंय. काय चाललंय काय? कधी कॉमेडी कधी लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरी हवी आहे, कॉमेडी छापणार नाही आम्ही. नो प्रॉब्स. अजून अजून किती पब्लिशिंग हाऊस आहेत नाही का? हा, थांब दाखवतो आता मीच त्यांना. साप्ताहिक सुलेखा. हॅलो, साप्ताहिक सुलेखा. हा बोला. नमस्कार, मी राज बोलतोय, कॉमेडी रायटर. हा बोला. नाही म्हणजे एक स्टोरी लिहिली आहे मी. नाही नाही, आमच्याकडे कॉमेडी रायटर आहे. कॉमेडी रायटर आहेत त्यांच्याकडे. मग नो प्रॉब्स. हा, देशमुख साहेब. देशमुख साहेब नमस्कार. हा नमस्कार. मी राज बोलतोय, कॉमेडी रायटर. हा बोलतो. एक नवीन स्टोरी लिहिली आहे मी साहेब. कॉमेडी असेल ना? हो हो, कॉमेडीच आहे, एकदम फ्रेश, एकदम नवीन आहे साहेब. एक काम कर, आपलं साहित्य पाठवून दे. हा. इंटरेस्टिंग असेल तर नक्की छापू, पण मूव बदला मिळणार नाही. अच्छा, असं आहे का? हो. मी फोन करतो तुम्हाला नंतर. ठीक आहे. हा. परांजपे साहेब मित्रच आहे आपले. परांजपे साहेब नमस्कार. नमस्कार. राज बोलतोय, कॉमेडी. हो साहेब, एक स्टोरी लिहिली आहे मी. कॉमेडी असेल ना? हो, कॉमेडीच आहे, एकदम नवीन आहे. अरे, सध्या लव्ह स्टोरी चालली आहे. लव्ह स्टोरी असेल तर घेऊन ये. साहेब एकदा वाचून तरी घ्या, कॉमेडी मध्ये पण लव्ह स्टोरी. नाही नाही नाही, फक्त लव्ह स्टोरी असेल ना. कमाल, असले लोक पण प्रेमात पडतात. नाही म्हणजे असतं काय हे प्रेम प्रकरण वगैरे. कसं काय लोकांकडे इतकं वेळ असतो या भानगडी करायला. नाही बाबा, प्रेम बिम नको आपल्याला, आपली कॉमेडीच बरी आहे. राज बघू. अरे पैसे. उडवतात प्रेमाचे गुब्बारे, जवानीच्या जोशाचे हे वारे. उडवतात प्रेमाचे गुब्बारे, जवानीच्या जोशाचे हे वारे. वारे झेलाया, स्वप्ने पेलाया, तुला जिंकण्याला मी आलो रे. हटवा मी दिला.
पाहता मनात माझ्या फुटले होते लड्डू, वाटले होते मला मिळावा चांदीचा हा गड्डू. मांडून गेलो मी इश्काचा इथेच राणी खेळ, खट्टी मिठी वाटे मजला प्रेमाची ही भेळ. थोडासा खेटाया थोडासा रेटाया, तुला चाखण्याला मी आलो रे. हा थोबा मिथिला इश्क म्हणू मी का म्हणू हा प्यार, याच्यामध्ये बघता बघता आखे होती चार. तुझ्या मागे मी फिरतो आहे हालत माझी जाण, लव्ह स्टोरी ही रचता रचता जाऊ लागला प्राण. थंडी गुलाबी नशा ही शराबी, तुला पांघराया मी आलो रे. हा थोबा मिथिला साहेब, अहो साहेब, अहो उठा ना. लव यू. साहेब, अहो उठा ना. अरे वा, परत कपडे चेंज. साहेब, अहो उठा की. हो ग प्रिये. प्रिय, अहो तुम्हाला काय येड बीड लागलं की काय? काय घेतली बितली होती की काय वाचलं तुम्ही? घेतली? येड लागलं दिसतंय या माणसाला. बरं माझं पैसे द्या. कसे पैसे? अहो आज माझा शेवटचा दिवस आहे. तुम्ही म्हणला होता की पैसे देणार आज म्हणून. हो 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 ना. म्हणजे काय ना की आज माझा पुस्तक रिलीज होणार आहे. पैसे भेटतील की तुला पैसे देतो उद्या. काय म्हणलात? पैसे उद्या देतो तुला. याला मुर्दा म्हणे उद्या पैसे देणार. लव स्टोरी, लव स्टोरी. अरे हाय राज माय फ्रेंड. अरे राख्या, अरे हाउ आर यू? अरे फाईन यार, बस ना रे बस. अरे थँक्स यार. अरे बंड्या, 2 चाय. अरे मिस्टर विनोदी लेखक काय चाललंय? काय चालणार यार, हेच वैताग आला मला यार. ज्या मारे ते विनोदी लेखनाची कदरच नाही कोणाला यार. जो बघो लव्ह स्टोरी मागतोय. अरे मग लिही की. अरे इनफॅक्ट लव्ह स्टोरी लिहिणं हे विनोदी लेखकांपेक्षा इझी असतं. ते कसं बरं? अरे फील द लव्ह माय फ्रेंड, फील द लव्ह. अरे इतक्या पर्या आहेत आजूबाजूला, कोणी एक बरोबर घेऊन तू प्रेमाचे धडे घे ना. आणि काय झकास असतं प्रेम, तुला काय सांगू रे. मग मलाच का बोर वाटतं यार. अरे अजून तू प्रेमात बुडलास का? अरे कधी करून तरी बघ. अँड टेक माय वर्ड्स, एकदा कधी तुला प्रेम झालं ना, तर तुझ्यातला प्रेमी कधी प्रेम कथा आणि प्रेम गीत लिहायला लागेल हे तुला सुद्धा कळणार नाही. म्हणजे प्रेम कथा लिहिण्यासाठी मला प्रेम करावं लागेल. एकदम बरोबर. आणि प्रेम करायला काय करावं लागेल? त्यासाठी आधी तुम्ही स्वतःला बदला. अरे आणि हा चष्मा तरी काढा. आणि हो, प्रेम मनापासून स्फुरण्यासाठी तुम्ही प्रेमकथा वगैरे वाचू शकता. ते अतिशय उत्तम राहील. त्या आईला प्रेम कथा लिहिण्यासाठी इतकं करावं लागतंय? हो तर बरोबर आहे, मेहनत तर आहेच. नो प्रॉब्स, आपण ट्राय करूया. ग्रेट यार. आता कसा बोललास? ते आहेच. अच्छा मला सांग, तू काय करतोयस? काय चाललंय नवीन? अरे सध्या मी लोकल मध्ये प्रवास करणाऱ्या एका सामान्य तरुणावर प्रेमकथा लिहितोय. कसं त्याच लोकल मध्ये त्याच्या जस्ट पुढच्या लेडीज डब्यामध्ये एका सामान्य मुली बरोबर त्याला प्रेम होतं. आणि कसे मग ते दोघं एकत्र येतात असं काही कॉन्सेप्ट आहे. वाव यार, कन्सेप्ट खूप छान आहे. थँक्स यार. बट कीप इट सिक्रेट.
तू आपला खास आहेस म्हणून तुला सांगितलं. पब्लिश होईपर्यंत कोणाला काही बोलू नकोस. बट ऑब्वियस यार. ऑलमोस्ट लिहून झालीच आहे. गुड लक. थँक्स यार. घे चहा घे चहा घे. छान आहे. अरे चहायला काय झालं? चल, चल, चल. नमस्कार मॅडम, मला लव्ह स्टोरीवर काहीतरी पुस्तकं हवेत. तिकडे साक्षीकडे जा. तिकडे? हो. हा. हो हो, तुला सगळे रेफरन्सेस याच बुक मध्ये मिळतील. ओके, यू वेलकम. साक्षी. प्रेम मायसेल्फ साक्षी. नाही, म्हणजे मला प्रेम हवंय. काय? हो. नाही, आय मीन मला पुस्तक. पुस्तक. Oh, you mean to say love stories? हो. Oh, मला come. Love stories. कुठल्या स्पेसिफिक रायटरची पाहिजे? नाही, असं काहीच नाही, फक्त वाचना योग्य हवी. ओके. एरिक सीगलची लव्ह स्टोरीज वाचली? सेगल साहेबांचे गाणे ऐकले होते. पुस्तक एक मिनिट. या लव्ह स्टोरीज बाय एरिक सीगल. टायगर. सीगल. सिंगल. काय? आय एम सिंगल. काय? नाही, म्हणजे हे एरिक सिंगल. सीगल. सीगल. Yeah, Seagull. Okay. तुम्ही नक्की वाचा. Hmm. I'm sure you'll like it. It's my favorite. इट्स अ फेवरेट. Yeah, my favorite. बघ, मला नक्कीच आवड. नाही, म्हणजे पुस्तक वाचून सांगतो तुम्हाला. Sure. येतो उद्या परत. नाही, चांगली 2-3 दिवस घ्या. You're a member, right? हो. Yeah, then no problem. येऊ? अहो, बुक घेऊन जाताय ना? हो. घेऊन जायचंय. जातो मी. नाही. इथून. Straight and right. राईट. Right. इट्स राईट. It's right. Go, या. please. येतो. बाय. Hey! सॉरी. लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी. अरे असं काहीतरी लिही की ज्याची सुरुवात प्रेमाने होईल आणि प्रेमाच्या आजूबाजूने फिरता फिरता प्रेमानेच संपेल. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अरे इनफॅक्ट लव्ह स्टोरी लिहिणं हे विनोदी लेखकांपेक्षा इझी असतं.
फील द लव माय फ्रेंड, फील द लव. हे हाय. ओ हाय. हाऊ आर यू? आय एम फाईन. ही तुमची पुस्तक आवडलं? एकदम मस्त आहे, खूप आवडलं मला. पण खरंच लव्ह स्टोरीज वाचायला किती छान वाटतं ना. खूप छान वाटत. तुम्हाला खूप आवडतं लव्ह स्टोरीज वाचायला? हो, म्हणजे वाचायला वाचायला आवडतं आणि लिहायला सुद्धा. लिहायला? यू मीन टू से तुम्ही लव्ह स्टोरीज लिहिता? हो. नाईस. तर ते एका लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या तरुणांवर लव्ह स्टोरी चालू आहे. ओके. म्हणजे कसे ते एकमेकांना भेटतात, मग त्या दोघांमध्ये प्रेम होतो, मग सेपरेशन, गॅदरेशन अँड एव्हरीथिंग यू नो. आणि त्या लव्ह स्टोरीचं एक नाव सुद्धा सुचवून ठेवलंय मी. लव्ह इज वाट. लव्ह इज वाट. व्हेरी नाईस या. आणि व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. ट्रेन वगैरे. व्हेरी नाईस. थँक्यू. आणि त्यामुळेच रिसर्च चालू आहे. ओके. बाय द वे तुमचं नाव काय? माझं नाव राकेश. राकेश. राकेश 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 वैद्य. वैद्य. हो, पण तुम्ही मला राज म्हणून बोलू शकता. राज? फिल्मी आहे. हो. राज माझं नाव साक्षी. आणि मी या लायब्ररीत असिस्टंट म्हणून टेम्पररी काम करते. वेकेशन चालू आहे ना. हो. इट वुड बी ग्रेट जर तुम्ही मला अजून काहीतरी पुस्तक सुचवाल तर. ओ येस, इनफॅक्ट मी काढून ठेवली आहेत. इनफॅक्ट मला खूप आवडेल की एका लव्ह स्टोरी रायटरला लव्ह स्टोरीज रेकमेंड करायला. इट्स सो मच फन, नाही का? आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती, इफ यू डोंट माइंड. हो, प्लीज सांगा. तुमचं जेव्हा बुक पब्लिश होईल ना, तेव्हा तुम्ही मला एक कॉपी द्याल? म्हणजे साइन वगैरे करू ना? नक्की. हो, देईन ना मी. नक्कीच. आता काय की रिसर्च चालू आहे, मग करेक्शन, आणि मग लगेच पब्लिश करीन मी, आणि मग देईन तुम्हाला. नाईस. मिस्टर राज, मला तुमचा नंबर मिळेल? प्लीज डोंट माइंड. कारण की काय, माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये कोणीच रायटर नाहीये, आणि लव्ह स्टोरी रायटर तर अजिबातच नाही. सो इफ यू डोंट माइंड, कॅन आय हॅव युअर नंबर? या, शुअर. घ्या ना, प्लीज. या, टेल मी. 9324 9324 778 778 460. 460. अरे वा, VIP नंबर आहे. एक मिनिट हा, मी तुम्हाला मिस कॉल देते. आला? दॅट्स मी. मी नंबर सेव्ह करते तुमचा. राज लव्ह स्टोरीज. मी पण सेव्ह करतो. ओ हा, बिफोर आय फॉरगेट, तुमच्यासाठी 2 बुक्स काढून ठेवलेले. जस्ट गो थ्रू देम. थँक्यू. आय एम शुअर यू लाईक देम. येतो मग. ओके. नंबर तर आहेच. हॅलो. हाय. हाय. सॉरी, इतका लेट फोन करून डिस्टर्ब करतो तुम्हाला, पण ऍक्च्युली इतका छान आहे ना की मी नेमकेहून अधिक संपवलं सुद्धा. वेल, आय जस्ट वॉन्ट से थँक्स टू यू. Don't be modest, okay? I said it's totally my pleasure. अच्छा, मला सांगा, कुठपर्यंत झालं वाचून? ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि रात्री चोरून फोन करतात. Super. That's a very interesting part. In fact, याच्या पुढे I think chapter number 56 मध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. ती मुलगी, एक मिनिट, मला सस्पेन्स सांगून तुमचं वाचन बोरिंग नाही करायचंय. नाही नाही, तसं काहीच नाहीये. आणि पुस्तक मी आज रात्रीच संपवणार आहे, आणि उद्या तर आपण भेटूच.
हे उद्या मी नाहीये लायब्ररीत. मी एका कामाने बाहेर जाणार आहे. ओ बॉयफ्रेंड बरोबर डेट आहे वाटतं. आय एम सॉरी, आय एम बिंग टू पर्सनल. हे नाही, स्टॉप इट. ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं. माझी रूममेट आहे, प्रियदर्शनला जायचं होतं. तिचं काहीतरी काम होतं माझ्याकडे. म्हटलं ठीक आहे, मी येते. आणि मिस्टर रायटर, आय एम प्रिटी मच सिंगल. ओके. ऍक्च्युली माझा सगळा वेळ लव्ह स्टोरी वाचण्यातच गेला, त्यामुळे बॉयफ्रेंड साठी वेळच उरला नाही. मग आता वेळच वेळ आहे. काय? हा नाही म्हणजे काय नाही. आय मीन तुम्ही किती वाजता जाणार आहात तिथे? आय थिंक उद्या 1 वाजता भेटायचं ठरलंय. ओके, एन्जॉय युअर सेल्फ. ओके. आता मी पुस्तक वाचतो. आणि हॅलो, हं? आपण परवा भेटूच. या शुअर. ओके. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. झोप लागली तर नक्की. उघड्या डोळ्यांनी पण स्वप्न बघता येतात. काय? काही नाही. स्वीट ड्रीम्स. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. मैडम के लिए मीडियम और मेरे लिए तीखी. हाँ प्लेट दो ना भैया. धुला ना आज? एक प्लेट चालेल. नाही ग, विचारलेलं बरं असतं. हे ना. साक्षी, हा. हे हाय, हाव आर यू? आय एम फाईन. इथे आम्ही, माझा पाठलाग सुरू आहे. विचारतोच होता. जस्ट किडिंग. ऍक्च्युली माझ्या कामासाठी इथे आलो होतो. ओके. बाहेर आल्यावर तुम्हाला पाहिलं, विचार केला तुम्हाला डिस्टर्ब करू की नको. शेवटी केलंच. चला बरं झालं, तुमचं ते काम पण निघालं आणि तुम्ही आम्हाला डिस्टर्ब पण केलं. हा? अच्छा, एक सॉरी, बाय द वे, ही माझी बेस्ट फ्रेंड पूजा. ओके. आणि पूजा हे राकेश वैद्य. राज. ओ, हे आहेत का मिस्टर राज? हाय पूजा. हॅलो. खूप ऐकलंय तुमच्याबद्दल साक्षीकडून. हो का? हो. पूजा ऍक्च्युली तुमची फ्रेंड इतकी चांगली आहे ना की तिला सगळे चांगलेच वाटतात. प्लीज आता कौतुक समारंभ पुरे. आपण पाणीपुरी खाऊया का? कारण की नाही, पुढे जाऊन मला सांगता येईल ना की मी एका लव्ह स्टोरी रायटर बरोबर पाणीपुरी खाल्ली. हे बघ, त्याला म्हणतात टॉन्ट मारणं. हे दिस इज नॉट अ टॉन्ट. ओके. हॅलो, कोण? हे बघ, तुम्हाला प्लीज फोन करत जाऊ नकोस. मला काही ऐकायचं नाहीये. आय एम सॉरी. इट्स फाईन. पाणी. एक मिनिट. I said I don't want to talk to you. Am I clear? Yeah, bye. साक्षी, एनी प्रॉब्लेम? नाही, there is no problem. Sorry. निशाचा फोन ग. काय म्हणते? सॉरी म्हणते. She's पाणी. excuse me. या शुअर. पण साक्षी, ही निशा कोण आहे? निशा ऍक्च्युली साक्षीची बेस्ट फ्रेंड होती, पण आता नाही. नाही, आणि ती सॉरी का म्हणते आणि साक्षी फोन का कट करते तिचा? ऍक्च्युली साक्षीला खोटं बोलणारी लोक अजिबात आवडत नाहीत आणि निशाने तीच चूक केली. ती तिच्याशी काही कारणावरून खोटं बोलली हा? आणि साक्षीला ते नंतर कळलं. आता मे बी निशाला तिची चूक कळली म्हणून ती सॉरी बोलते. त्यानं माफ. पण मी ओळखते साक्षीला, ती अजिबात ऐकणार नाही. एनिवेज, बाय. नाईस टू मीट यू. सेम हिअर. साक्षीला खोटं चालत.
तिला साधं खोटं सहन होत नाही आणि तू तू एक खोटं लपवण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहेस? आणि जर तिला कधी कळलं की तू खोटं बोललास तिच्याशी तर? पण माझी तरी काय चूक आहे? आणि मला लव्ह स्टोरी सुद्धा लिहायची होती. आता प्रेम केल्याशिवाय मी कसं लिहिणार लव्ह स्टोरी? खोटं बोलल्याशिवाय मला मला कुठे काय पर्याय होता? पण पण आता मी काय करू? काय करू? हा, आय थिंक आय शुड से हर. कदाचित मलाच तिला सांगायला पाहिजे. येस. साक्षी? हॅलो साक्षी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. आजच्या वागणुकीबद्दल आय एम व्हेरी सॉरी. चिल साक्षी, तो काही एवढा मोठा इशू नव्हता. नाही नाही होता, असं कसं नव्हता. मला खूप गिल्टी वाटतंय माझ्या आजच्या वागणुकीबद्दल. आय मीन मला भान ठेवायला हवं होतं ना की तुम्ही पण आहात तिथे. आय जस्ट लॉस्ट इट यु नो. ऍक्च्युली मला लहानपणापासून खोटं आणि खोटं बोलणाऱ्या माणसांची जाम चीड आहे. आय नो अबाउट धिस. आणि म्हणजे खोटारडी माणसं असली ना आजूबाजूला की माझं डोकंच दुखू लागतं. हो, पण साक्षी, कधी खोटं बोलणाऱ्यांचं त्यांची बाजू पण समजून घ्यायला पाहिजे. आय मीन त्यांचं काहीतरी नाईलाज असेल म्हणून ते खोटं बोललं असतील. काही नाही, सगळी कारणं असतात. मी खरं सांगू तुम्हाला, खोटं बोलणारा माणूस ना फक्त स्वार्थी असतो. तो हं? फक्त स्वतःचा विचार करत असतो. दुसऱ्या माणसांच्या फिलिंग्सची त्याला कदर पण नसते. म्हणूनच तो इतक्या इझिली खोटं बोलतो ना. आय मीन जर जर खोटं बोलणाऱ्यांना त्यांची चूक कळली असेल आणि त्यांना जाणीव असेल, त्यांना खरंच पश्चाताप होत असेल तर? आय डोंट नो, पण तरी तो माणूस माझ्या समोर आला तरी मला सारखं हेच आठवणार ना की हा माणूस माझ्याशी खोटं बोललाय आणि माझी फसवणूक केली. अँड दॅट इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट यु नो. मला नाही सहन होणार ते. साक्षी, प्लीज जरा रागावर कंट्रोल कर. आय नो. एनिवे, आय एम व्हेरी सॉरी फॉर टुडेज बिहेवियर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही सॉरी सॉरी, तुम्ही काय बोलत होता मला? नाही, काहीच नाही. नाही, आय सेइंग समथिंग. फोन सुरू झाला तेव्हा काय? मी नाही, कुठे काय? एनिवे, अच्छा मी काय म्हणते, हा? उद्या माझ्या बरोबर शेवपुरी खायला तुम्हाला प्रॉब्लेम तर नाही ना? ऑफकोर्स नो प्रॉब्लेम. मग किती वाजता भेटू? 12 वाजता. ओके, सी यू देन. गुड नाईट. गुड नाईट. प्रेम खरंच इतकं सुंदर असतं का? म्हणूनच म्हणतात एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अरे, तुम्ही कधी आलात? जेव्हा तुम्ही माझ्या विचारामध्ये गुंतलेले होते तेव्हा. तुम्हाला कसं माहिती? आणि बाय द वे, तुम्ही मला तुम्ही नका म्हणू, तू म्हणा. सेम टू यू टू. ठीक आहे, मग आजपासून मी तुम्हाला सॉरी, मी तुला तू म्हणेन. दॅट्स ग्रेट. हवा खूप छान आहे ना? खूपच छान. मी तुला एक सांगू,
मला ही जागा खूपच आवडते. मला पण ही जागा खूप आवडते. हम्म. इनफॅक्ट जेव्हा मी सॅड असते तेव्हा मी इथे येते. मग इकडचा एकांत पाहिला ना, की माझं मन शांत होतं. आय विश आजपासून तुझ्या आयुष्यात कधीच एकांत नसेल. Aw. नको बघू अशी. नाही राहत मला. तू काही म्हणालास का? तू काही ऐकलंस? नाही पण हो पण क्रेझी. नो प्रॉब्स. आपण निघूया. I'm sorry. आयुष्यात असे किती दिवस असतात जे खरंच लक्षात राहून जातात. अगदी मोजकेच. साक्षी, तुझा हातचा स्पर्श असं वाटतं मी कधीच विसरू शकणार नाही. शी बाबा. कुठे राहिला हा? किती उशीर? सॉरी. बापरे. आणि ही तुझी बाईक येस. ही चालते? बसून बघ, पळते. हा. येस. ओ गॉड, आजच्या दिवसात चालू होणार आहे का तुझी गाडी? नॉट बॅड. चालली. मला पाणीपुरी खूप आवडते. तुला? तू? काय? नाही म्हणजे मला सुद्धा पाणीपुरी आवडते. अच्छा मला सांग, ते तुझं ट्रेनच्या तरुणा तरुणींवर प्रेमाचं पुस्तक कधी पब्लिश होतंय? ते नॉवेल होईल लवकरच होईल. ती दोघं म्हणजे हिरो हिरोईन एंडला एकमेकांना भेटतात का रे? ते दोघे ना ऍक्च्युली काय होतं ना की अच्छा एक मिनिट, नको सांगूस. मी वाचेन. दॅल बी मोर फन. साक्षी, माझे फ्रेंड्स ना काही विचार करतात. म्हणजे त्यांना वाटतंय की आपल्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. नाही म्हणजे तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? इट्स फाईन. नाही म्हणजे यात काही गैर वाटत नाहीये मला. तुला काय वाटतंय? मला पण ह्याच्यात काही गैर वाटत नाही. Stop it. Hey! Hey! अरे असंच तो पडला. Really? अरे मी तुला सांगू, तू रोमॅन्टिक नॉवेल्स बरोबर कॉमेडी पण लिहायला सुरुवात
संवाद कर. तुझा सेन्स ऑफ ह्युमर ब्रिलियंट आहे. थँक्स. चल मी निघू. निघालास? नाही, तू असून घे, थांबतोय. कॉफी मी छान बनवते. नेकी और पूछ पूछ. चल. माझा पण सेन्स ऑफ ह्युमर छान आहे. हम्म. मी कॉफी बनवून आणते. तू काही खाणार आहेस? खाल्लं असतं पण पोटात अजिबात जागा नाही. हो, आपण किती खाल्लं ना. तुझ्यावर राहिले ना तर मी जाडी होऊन जाणार आहे. तू जाडी झालीस ना तरी मला चालेल. मी कॉफी बनवून आणते. मी हेल्प करू का? तुला कॉफी कशी लागते? आय मीन स्ट्रॉंग की लाईट? डार्क. स्ट्रॉंग. रिअली? मी टू. साक्षी, मला अशी एक गोष्ट सांग ज्यात आपल्या दोघांची आवड जुळत नसेल. तसं बघायला गेलं तर हम्म. खरंच. तुला एक सांगू? माझा एका गोष्टीवरचा विश्वास वाढत चालला. कोणत्या? प्रेमावर. हात तुझा मी धरताना, हे हात तुझा मी धरताना, व्यक्त भावना करताना, आस तुझ्या होकाराची इथे अंतरात रुजताना, मनात माझ्या धक धक होते ग, मनात माझ्या धक धक होते ग, मनात माझ्या धक धक होते ग, मनात माझ्या धक धक होते ग. तुलाच हळवे होताना, याची नयनी पाहताना, हात तुझा माझ्या हाती थोडासा धरताना, पुरत माझ्या धक धक होते रे, पुरत माझ्या धक धक होते रे, पुरत माझ्या धक धक होते रे, पुरत माझ्या धक धक होते रे. नजरेमध्ये दिसते आहे लज्जेची मजला अदा, नजरेमध्ये दिसते आहे लज्जेची मजला अदा. सखे तुला मी बघताना, हे सखे तुला मी बघताना, दोन्ही नयनी फसताना, प्रेम तुझ्यावर जडले आहे हेच
खास म्हणताना मनात माझ्या धक धक होते ग, मनात माझ्या धक धक होते ग. पुरत माझ्या धक धक होते रे, पुरत माझ्या धक धक होते रे. कोमल कांती तुझी अशी नाजूक नाजूक फुलासवे, कोमल कांती तुझी अशी नाजूक नाजूक फुलासवे. तुझ्या सोबती आज मला प्रेम भासते स्वप्न नवे. तुझा श्वास मी होताना, तुझा श्वास मी होताना, तुझ्या अंतरी वसताना, क्षण सारे हे साधवते मी संग तुझ्या फुलताना. पुरत माझ्या धक धक होते रे, पुरत माझ्या धक धक होते रे. मनात माझ्या धक धक होते ग, मनात माझ्या धक धक होते ग. हात तुझा मी धरताना, व्यक्त भावना करताना, आस तुझ्या होकाराची हृदय अंतरात रुजताना. मनात माझ्या धक धक होते ग, 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 मनात माझ्या धक धक होते रे, मनात माझ्या धक धक होते रे, मनात माझ्या धक धक होते रे, मनात माझ्या धक धक होते रे. पुरत माझ्या धक धक होते ग, पुरत माझ्या धक धक होते ग, पुरत माझ्या धक धक होते ग, पुरत माझ्या धक धक होते ग. कॅन यू बिलीव्ह इट? राज मला सगळ्या त्याच गोष्टी ऑफर करत होता ज्या माझ्या फेवरेट आहेत. म्हणजे आमची टेस्ट किती सेम आहे ना. मी तुला ते कॉफी बद्दल पण बोलले. ओ कॉफी, पण कॉफी बद्दल तर मी त्याला काहीच सांगितलं नव्हतं. पूजा, ओ, तू त्याला सगळं सांगते. सॉरी सॉरी काय सॉरी 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 म्हटलं ना. सॉरी. तू का सांगितलं? कम ऑन पूजा, यू कॅन डू दिस. जा आता उघड, पनिशमेंट तुला. ठीक आहे. हाय या, 100 वर्ष आयुष्य आहे तुमचं. खरंच या, वी हॅव अ गेस्ट ऑफ ऑनर. हाय, हाय, हाऊ आर यू? आय एम फाईन. बस. हाय. काय चाललंय मॅडम? नाईस, मस्त. आणि लायब्ररी का सोडलीस? अरे मला जाम कंटाळा आला, मी सोडून दिली. का? अरे ती झाडी लायब्ररीयन आहे ना, इतकी किटकिट करायची माझ्या मागे, डोळे वटारून माझ्याकडे बघायची माहितीये. आणि एनिवे हा जॉब मी फक्त एक्सपिरियन्स साठी करत होते, सो इट डझंट मॅटर. काही असे ना, पण तिच्यामुळेच तू मला भेटली. त्या झाडीमुळे? हो. कसं काय? तुला माहितीये, पहिल्या दिवशी मी जेव्हा लायब्ररीमध्ये आलेलो ना, तेव्हा मी तिच्याचकडे गेलेलो. ओके. आणि तिने मला तुझ्याकडे पाठवलं. रिअली? येस. चला, म्हणजे एक चांगलं काम केलं त्या झाडीने. खरंच का? हो, आपण भेटलो ना. गाईड, चला, लंच इज रेडी. ओके. चलो. हा. इसे नीचे रख दो. मजा आ गया. थँक्यू. छान होती ना पाणीपुरी? अरे अड्डा आहे आपला. भैया सुधारलाय, त्याचा परफॉर्मन्स वधारलाय. बस बस. थँक गॉड मी लायब्ररीत जात नाही आता. मला कंटाळा यायचा. का? अख्खा वेळ माझा आता तुझ्या बरोबर जातो. कुठून जॉब केला असता, काढून टाकलं असतं मला कामावर. अरे नमस्कार. नमस्कार. काय आहात का विलीन झालात? हो मी इथेच आहे. आणि शिशिर साहेब, लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज मिळेल. काय गुड न्यूज? म्हणजे लव्ह स्टोरी देतो तुम्हाला छापायला. काय सांगतोस? अरे वा 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 वा. अरे त्याचसाठी तुला फोन केला होता मी. कधी भेटूया? लवकरच येतो मी. नक्की नक्की लवकर भेटू. हा, बाय.
एडिटर काय म्हणाले? कधी येतोयस? म्हणे आत्ताच येतोय, लवकर येतोय. रिअली? बुक पब्लिश करायची आहे ना. व्हेरी नाईस. आय एम सो हॅपी. मी टू. तुझं एकदा बुक पब्लिश झालं की आय बी व्हेरी हॅपी. माझा बॉयफ्रेंड लव्ह स्टोरी रायटर आहे. हाय, काय रे एवढा त्याचा क्लास ओळखला नाहीस का? ओळखला ना, ओळखला. बोल, तू कसा आहेस? अरे मी एकदम मजेत. तुम्ही सांगा, तुमचं कसं चालू आहे लिखाण? चाललंय मस्त मस्त चाललंय. ऍक्च्युली जरा उशीर होता मला. मी नंतर भेटतो तुला. हा? चल. थांब ना थोडा वेळ, आता चालू इकडे. थोड्या वेळाने जाऊया, मला पाणीपुरी खायची. अजून पाणीपुरी अरे, खायची हिला. ही कोण? ही साक्षी. अच्छा. हॅलो. हाय. तू इथे काय करतोयस? अरे मी एकाला भेटायला आलो होतो रे. हा. अरे ते सोड. तुला बोललो होतो ना, हा. हे बघ पब्लिश झालंय हो. आणि रिव्ह्यूज पण लवकरच येतील. अच्छा अच्छा, मी सांगतो तुला. लोकलने प्रवास करणारे हजारो लोक असतात रे, पण अशी लव्ह स्टोरी कदाचितच घडते. हो. आणि मॅम, माझी बुक ही. अरे आहे ना माझ्याकडे, मी देतो. अरे असू दे ना, एक माझ्याकडे आहे हो, अजून पण एक. मी माझं नाही ना. पुस्तक छापून आलंय, तर त्याची एक प्रत तुमच्यासाठी पण. आणि वाचून मला रिव्ह्यू जरूर द्या प्लीज. हो. हा. राकेश वैद्य. हो, मीच तो. साक्षी, साक्षी प्लीज मला ऐकून घे. साक्षी, साक्षी मी तुला सांगणारच होतो साक्षी, पण खरंच साक्षी, साक्षी लक्ष, साक्षी, साक्षी प्लीज, साक्षी, साक्षी दरवाजा उघड. साक्षी कसला आवाज येतोय? साक्षी साक्षी अगं झालंय तरी काय? साक्षी ओपन द डोअर. साक्षी, साक्षी अगं सांग ना काय झालंय? तू दरवाजा का उघडत नाहीयेस? साक्षी अगं दार उघड ना. साक्षी, 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 साक्षी दार उघड. साक्षी, साक्षी कुठे आहे? राज काय झालंय? साक्षी, एकदा दार उघड प्लीज. साक्षी, साक्षी, राज प्लीज मला सांगशील का? व्हॉट्स द मॅटर? का ती एवढी चिडली आहे? साक्षी माझं ऐकू तरी घे. साक्षी, मग तू जे म्हणशील मी तसंच करेन. साक्षी प्लीज. साक्षी दार दार उघड. उघड. साक्षी, 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 राज गो. राज प्लीज मला सांगशील का काय झालंय? पूजा, पूजा मी तिच्याशी खोटं बोललो. मी राकेश वैद्य नाहीये, राज आहे. आणि मी लव्ह स्टोरी सुद्धा लिहित नाही. पण पूजा खरंच, खरंच मी साक्षीची खूप प्रेम करतोय. राज गो अवे. प्लीज. स्टॉप इट पूजा. इनफ राज. तुला माहित असूनही तू तिच्याशी खोटं बोललास. तुला माहिती आहे ना साक्षीला खोटं बोलणाऱ्यांचा किती राग आहे तो. यू आर इम्पॉसिबल राज. यू आर लॉस्ट इट मॅन. साक्षी खरंच हे सहन नाही करू शकणार. गो अवे राज, गो. राज Please. प्लीज इथून निघून जा. नाही पूजा. प्लीज राज, प्लीज तू इथून निघून जा. ती आता आउट ऑफ कंट्रोल आहे. ती कुणाचंही ऐकणार नाही. प्लीज राज. साक्षी, साक्षी प्लीज. राज प्लीज लीव अस अलोन. प्लीज राज, प्लीज निघून जा. यू कॅन लिव्ह नाउ.
साक्षी साजणे ग दुरावा सतावे मला साजणे ग दुरावा सतावे मला गेली दूर दूर का तू सुरवादळाचे ऋतू तुटले का जुळले धागे सजणे नयन लागे भरू साजनाचे तुझी ही याद येते मला साजनाचे तुझी ही याद येते मला होता तनात माझ्या तू होता मनात माझ्या तू तुटले पण सुरले धागे आता बदलले ते ऋतू साजणे ग दुरावा सतावे माझा होते मी पण तुझी दिवाणी तुझं बिन नभते झकणे रे तुझ्या संगती फुलणे होते संग तुझ्याची तगणे रे क्षणा क्षणाला उरात आशी भास तुझा रे होता गंधित होऊन दरवळणारा श्वास तुझा रे होता सरले रे सारे मोसम पुरे बदलला आहे साजणे ग दुरावा सतावे मला परतून येना पुन्हा एकदा हेच मागडे आता ग सुने सुने घर भासी मजला सुना इथे दरवाजा ग तुझी याद अननयनामध्ये अथक दाटते पाणी लाख वेदना रात सलती ओटी फुलती गाणी झेलतो मी येथे विरह वेदना समजून घे ना तू साजणे ग
उचल त्याला. झाली झोप झाली. नशा उतरली. काय राजे, आम्ही वाट बघत होतो तुमची झोप पूर्ण व्हावी याची. आम्ही पूर्ण होऊ दिली ती, कारण तुमची झोप पूर्ण झाली नसती आणि तुम्ही नशेत असता तर आम्ही काय वायफळ बडबड करतो ते कळलं नसतं ना तुम्हाला. तसं तुम्हाला सांगतो राजे, पिणं म्हणजे काही वाईट नाहीये आणि नशेत असणं तर पाप अजिबात नाहीये. पण माणसाला नशा असावी ती मोठं होण्याची. साधारण 1 वर्षभरापूर्वी आपण ज्या शब्दामध्ये आमच्याशी वाद घातला होता ते काय, ते लेखक होण्याची इच्छा होती तुमची, होय ना? आम्हाला वाटलं होतं तेव्हा तुम्ही जिद्दीने काहीतरी कराल, काहीतरी व्हाल, आणि केवळ तुमच्या हट्टापायी आम्ही ते मान्य केलं होतं. पण आता तुमचा खरा चेहरा समोर आलाय. कालची अवस्था पाहिली तुमची आम्ही. हेच करण्यासाठी घरदार सोडून आला होता तुम्ही? नाही नाही, तुमचा लेखक होण्यावर आमचा आक्षेप नाही, पण आम्हाला खंत आहे ती एवढ्याच गोष्टीची की एवढं मोठं घरदार सोडून, एवढा मोठा वडिलोपार्जित वाढवलेला धंदा सोडून तुम्ही आज इथे आलात ते हा खेळ खेळण्यासाठी. हा काय अवस्था होती ती. आताही केवळ तुमच्या हट्टासाठी तुम्ही छाती ताणून हातपाय माराल सुद्धा. पण पुढे नाही जाऊ शकत. बाप आहे मी तुमचा, राज. कुठलाही बाप आपल्या मुलाची अशी अवस्था बघू शकत नाही. असो, झालं गेलं ते विसरून जा आणि आता तरी आपल्या आयुष्याकडे गंभीरपणे बघा. काही स्थळं बघितलेत मी तुमच्यासाठी. मुलींचे फोटोग्राफ्स पाठवून देतो तुमच्यासाठी. त्यातली एक पसंत करा. काळजी करू नका. तुमच्या लिखाणाला, तुमच्या लेखक माझा आक्षेप नाही, पण घरदार आणि धंदा सांभाळून काय करायचंय ते करा. करा. फोटो पाठवून देतो.
आज 3 महिने झालेत. काय अवस्था केलीस तू स्वतःची? तू काय ठरवलंयस साक्षी? अशीच राहणार आहेस का? हे बघ, मी समजू शकते, पण प्लीज बी प्रॅक्टिकल यार. आणि तुला जर खरंच त्याला विसरायला नाही होतंय आणि खूप त्रास होतोय तर विसर जे झालं ते, आणि माफ कर त्याला. आणि तुला खरंच जर त्याला माफही करायचं नसेल तर विसरून जा सगळं आणि नव्याने सुरुवात कर. पण प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस, त्याने काहीही होणार नाही. आणि आता हे 8 दिवस झाले, राज पण कुठे दिसलाय? आय थिंक ही मस्ट हॅव गिव्हन अप. आणि ऑफकोर्स यार, लाईफ आहे, ती कोणासाठी थांबत नाही. पण तूच एवढी हट्टाला काय पेटलीयस? तुझ्या 6 महिन्याच्या प्रेमासाठी तू तुझं पूर्ण आयुष्य वाया घालवणार आहेस का? कम ऑन यार साक्षी, मी आता काहीही ऐकणार नाही. चल चल चल, आपण बाहेर जातोय. चल 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 चल, उठ उठ आणि तयार हो. चल मला चल यार मला- साक्षी, चल. देखे मुझे दिल तेरा नाद कुड़ा रे, खिलती जवानी मेरी उड़ती नींद तेरी रे. देखे मुझे दिल तेरा नाद कुड़ा रे, खिलती जवानी मेरी उड़ती नींद तेरी रे. इतना सपाट पे बिखेर सारा, अंदाज से फिर लाया तूफान मारा. नाद कुड़ा 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 रे. नाद कुड़ा 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 रे. देख जरा माझी तू चाल, हर एक जीवाचे करते मी हाल. देख जरा माझी तू चाल, हर एक जीवाचे करते मी हाल. नैनों से मेरे भाग करते शर्रा, तेरी अदाओं से बनता जना, बनता जना, बनता जना. बच्चा सा काला हा ओठाची आला हा, बच्चा सा काला हा ओठाची आला हा. फिरतीचा फुलो तू उघडे माळा. ते नाद कुड़ा नाद कुड़ा नाद कुड़ा ग. नाद कुड़ा नाद कुड़ा नाद कुड़ा रे. 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 नाद खुडा ग, तेरे लिए जीव माझा वेडा पिसा ग. नाद खुडा ग, तेरे लिए जीव माझा वेडा पिसा ग. झालो कसा नाद खुडा ग. नाद खुडा ग. जवानीचा नव्या नव्या भराचा काळ, झाडाला पेलवेना फळांचा भार. जवानीचा नव्या नव्या भराचा काळ, झाडाला पेलवेना फळांचा भार. ओठाचा ओळ तुझ्या ओठाची धार, श्वासांना श्वासांचा वाटते आधार. हंगाचा भिजवून अंगात
तशी मजा आली नाही? हो हो खूप मजा आली. आणि मला असं वाटतं की लास्ट टाइम आपण जेव्हा गेलेलो हम्म. तेव्हा काय ग? हो हा ओके थांब थांब एक मिनिट. माहित नाही ग काय झालं, काय माहित. पेट्रोल भरलेलंस ना? हो पेट्रोल तर भरलं होतं. मग मी ट्राय करू? कर बरं. घे ट्राय करतो. सर्व्हिसिंगला दिलेली? हो ना. हम्म. गाडीच्या मध्येच काय झालं? एक गाडी येते. हा थांब. अरे बापरे, हा इथे कसं काय आला? Hi girls, हाय. हॅलो. what happened? Any problem? ऍक्च्युली आमची स्कूटी स्टार्ट होत नाहीये. If you don't mind, मी ट्राय करू का? नको नको. यस ऑफकोर्स. Excuse? कशाला ठाऊक थांब ग तू. पुढे मॅनेज. असू देत ना थांब. मला वाटतं मेकॅनिकच काहीतरी करू शकेल. पण एवढ्या रात्री मेकॅनिक कुठे मिळू शकेल? एक्झॅक्टली. मी ड्रॉप करू का तुम्हाला? नाही नाही नको. आम्ही टॅक्सी जाऊ. अगं असू देत ना, जाऊ देत ना. हो पण एवढ्या रात्री असू देत. टॅक्सी कुठे मिळणार आहे तुम्हाला? सो प्लीज. असू देत ना. ड्रॉप तू करेल ओळखतेस तो आपल्याला. त्याला? अगं, हो ना. किती चांगला आणि- वाटतोय तो. ह्या एकाकी रात्री तुम्ही दोन सुंदर तरुणी, आय होप यू अंडरस्टँड. एक मिनिट हा. मी काय म्हणते? असू देत का. आर यू शुअर? या आय एम शुअर. असू देत. ओके. ओके. एक मिनिट हा. कशाला? अगं असू दे तू पण ना खरंच. Please come. असू दे. या थँक्यू. प्लीज. थँक्स. माय प्लेजर. अच्छा तुम्ही उभेच राहणार आहात का? सो कुठे ड्रॉप करू मी तुम्हाला? फोर बंगलोज. ओ फोर बंगलोज. ओके. माझं नाव रोहन. हाय मी पूजा आणि ही माझी फ्रेंड साक्षी. वाव नाईस नेम. तुमची फ्रेंड साक्षी नेहमी शांत शांत असते का? ऍक्च्युली ती थोडी मुडी आहे. हो खरंच की. आय कुड सी दॅट. यात एवढं हसण्यासारखं काय? ओके आय एम सॉरी. तुम्ही इथे नेहमी येता का? क्लब आज उघडलाय ना, मग नेहमी कसं येणार? हो खरंच की. पण आजच्या नंतर येऊ शकता का? या क्लबच्या बाजूला एक कॉफी हाऊस आहे. फार छान कॉफी मिळते तिथे. यू शुड ट्राय. हा शुअर. इफ यू डोंट माइंड आपण कॉफी घेऊ शकतो उद्या? हो नक्कीच. येस. पण ऍक्च्युली उद्या मला थोडं काम आहे. पण साक्षी नक्की ये. ओ वाव दॅट्स ग्रेट. हे घ्या. आलो आपण फोर बंगलोजला. येस. थँक्स. थँक्स फॉर द लिफ्ट. हा कम्प्लिटली माय प्लेजर. बाय द वे उद्याची कॉफी कन्फर्म ना? शुअर. से अराउंड 4 o'clock. या दॅट्स ग्रेट आयडिया. तुम्ही एक काम करा, साक्षीचा नंबर घ्या. प्लीज गिव्ह मी. या. हा बोला. या 898 हं 20 हं 59 हं. 30 ओके 23. थँक्स. ओके बाय बाय. बाय. बाय बाय बाय. बाय बाय. ला 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 ला. राज हे काही फोटोज. मागच्या वेळी काही मुलींचे फोटोग्राफ्स आम्ही तुम्हाला दाखवले होते. त्यातली एकही मुलगी तुम्हाला पसंत पडली नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की त्या मुलींपैकी तुम्हाला कुणी आवडली नाही. म्हणून आम्ही
आणखीन काही मुलींचे फोटोग्राफ्स मागवून घेतले. यावेळी अपेक्षा आहे यातली एक तरी मुलगी तुम्ही पसंत करा. उपकार होतील. साक्षी, आयुष्यात असे किती दिवस असतात जे लक्षात राहतात, अगदी मोजके. मला आजही आठवत आपण तुझ्या लायब्ररीत पहिल्यांदा भेटलो होतो आणि माझं नाव सांगण्याऐवजी प्रेम. प्रेम फक्त मी एवढंच म्हटलं. ही इज वेल एज्युकेटेड अँड वेल इस्टॅब्लिश वाटतो. काय म्हणतेस? स्टॉप इट या पूजा. तू अजूनही काही म्हणावी तशी रिकवर झालेली नाहीयेस. होईन ग मी. तू कशाला काळजी करते? कधी? जर तू स्वतःहूनच नव्याने सुरुवात केली नाहीस तर रिकवर कशी होणार? आणि रोहन कॉल करेलच आता. कॉल? माझा नंबरच नाहीये त्याच्याकडे, तो काय कॉल करणार? मी दिला तुझा नंबर त्याला. पूजा, तू का दिलास त्याला नंबर? अँड इट्स नॉट कंपल्सरी ना की एक माणूस आयुष्यातून गेला की दुसरा आलाच पाहिजे. होईन मी रिकवर कशी तरी. होईन म्हणतेस पण होणार नाहीस. मीन रोहन सारखा मुलगा जर तुझ्या आयुष्यात आला आणि तो जर त्या लायकीचा असेल तर व्हॉट्स रॉंग? I don't know. There is nothing wrong. हाय, रोहन दिस साइड. आय होप तुम्ही ओळखलत. मी शार्प 4 वाजता तुमची वाट बघतो आउटसाइड कॉफी हाऊस. येस. काय झालं ग? कोण होतं? रोहन 4 वाजता कॉफी शॉपला येणार आहे. ओ ग्रेट. जा तू. मला नाही जायचं. आणि हे चेहऱ्यावरचे खरंच नाही जायचंय मला. हे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदल आता. पण मग तू ये ना माझ्या बरोबर. मी आले तर तुमची लव्ह स्टोरी सुरू व्हायला 1 महिना लागेल. चल चल चल, कम ऑन अँड चिअर अप नाउ. नो, तुझ्यामुळे मला करावं लागणार आहे. नाईस प्लेस. आहे तिथे जागा. प्लीज. थँक्स. म्हटलं होतं ना कॉफी शॉप अगदी पबच्या बाजूला आहे म्हणून. नाईस प्लेस. अँड व्हॉट अ ब्राईट डे. या. मग काय घेणार तुम्ही? आता कॉफी हाऊस मध्ये आल्यावर म्हणजे कॉफी. दॅट्स राईट. पण त्याच्या व्यतिरिक्त? नो थँक्स. वेटर. येस सर. 2 कॉफीज आणि 1 डार्क अँड स्ट्रॉंग. 1 मिनिट, तुम्ही कसं घेणार? डार्क अँड स्ट्रॉंग. Fine. थँक्यू. चला, आज हे तरी कळलं की तुम्हाला कशी कॉफी आवडते ते. आणि हळूहळू तुम्हालाही समजून घेईल. म्हणजे तुमची आवड निवड वगैरे वगैरे. हे घ्या, आलेच. घ्या. नाईस. व्हॉट हॅपन? I'm sorry, excuse me. साक्षी, काय झालं साक्षी? साक्षी.
आर यू ऑल राईट? मी त्याला विसरायचा खूप प्रयत्न करते, पण माझ्याने होतच नाही ग. प्रत्येक गोष्टीत त्याची आठवण आहे. पण त्याला येते का तुझी आठवण? एक तर तुझ्याशी खोटं बोला आणि आता गेला कुठे त्याचं खोटं पकडल्यावर. आता का नाही येत तुला समजवायला? हे बघ साक्षी, प्लीज डोंट बी फुल. सर्व काही विसर आणि नव्याने सुरुवात कर. करते ना प्रयत्न, पण मला खूप त्रास होतो ग. आय कॅन अंडरस्टँड यार. आता तू एक काम कर, रोहनला कॉल कर आणि त्याला सॉरी बोल. कसं वाटलं असेल त्याला? त्याला काय माहिती यार तुझा काय इश्यू आहे तो. तू असं कॅफे मधून उठून यायला नको होतं. मी असं उठून यायला नको होतं. रिलॅक्स. मी रोहनला फोन करते. फोन करू की नको, करू की नको? करतोच. हे रोहन, हे साक्षी, आर यू ओके? काय झालं? एनी प्रॉब्लेम? नो देर इज नो प्रॉब्लेम. आय एम ओके. ऍक्च्युली आय एम सॉरी रोहन. मी कॉफी शॉप मधून असं उठून जायला नको होतं. ऍक्च्युली माझी तब्येत थोडी ठीक नव्हती. हो, मला वाटलंच. तू एक काम कर, यू टेक गुड रेस्ट आणि स्वतःची पूर्णपणे काळजी घे, ओके? आणि आपण भेटूया लवकरच. या शुअर. बाय. साक्षी, मी तुला खरंच खूप प्रेम करतोय. नाही जगू शकत तुझ्या विना. मान्य मान्य मला मी चुकलो. मला त्याची जाणीव आहे. हीच मला माफ कर. मी बोलू तिच्याशी. फोन लावतो. हा, पण फोन उचले काय करू? हा? अरे वाटलंच होत. नंबर बदलला. जाऊ दे राज, हीच तुझी शिक्षा आहे. बट आय लव्ह यू. आय लव्ह यू साक्षी. इथे बस. का? सांगतो. काय घेणार? काय घेतो आपण? ओके, वेटर. येस सर. नाही. 2 डार्क कॉफीज आणि स्ट्रॉंग सुद्धा. येस सर. थँक्यू. हा, तुला माहित आहे का मी या कोपऱ्याच्या टेबलावरती का बसलो आहे ते? का? कारण की तू जर पुन्हा कॉफी सीट वरून पळालीस तर मला तुझ्या बरोबर पळता यावं म्हणून. You're so funny. तुझं सेन्स ऑफ ह्युमर ब्रिलियंट. ब्रिलियंट आहे. थँक्स. किती सुंदर दिसतेस तू. आय मीन तुम्ही. नाही, मला तू म्हटलं तरी चालेल. वा, आज खरंच कॉफी खूप छान लागेल. हा? का? कारण आज तुला पहिल्यांदा हसताना जे पाहिलं. थँक्यू. किती गोड हसतेस तू. थँक्यू. कॉफी होऊन सुद्धा. थँक्यू. एक विचारू?
हा अचानक इतका बदल कदाचित माझं मन ठेवण्याकरता नाही ना? आय मीन नाही नाही तसं नाही. कसंही असू द्यावं, पण हा जो बदल आहे ना एकदम छान आहे. क्या बात क्या है मेरे दोस्त? होय आजकाल फार बिझी झालायस. अरे आहेस कुठे तू? मंदार, तू इकडे कसा काय? इकडे कसं काय म्हणजे काय? तुला भेटायला आलो. तू बराच दिवस भेटला नाहीस म्हणून भेटायला आलो. अरे काय आहेस कुठे तू? फार बिझी झालास. काय सांगू यार तुला, आजकाल कसं सगळं अगदी छान वाटतंय. होय काय बडबडतोयस तू? मी विचारलं आजकाल असतोस कुठे? अरे मी विचारतोय काय, तू सांगतोयस काय? यार मी प्रेमात आहे आजकाल, प्रेमात. कोणाच्या? मुलीच्या. थँक गॉड. हा म्हणजे मला असं विचारायचंय की कोण आहे ती, नाव काय तिचं, यु नो? साक्षी. साक्षी आहे तिचं नाव. साक्षी, फक्त साक्षी. ती असते, मला प्रेम करते, पण पण ती माझ्या आयुष्यात परत येईल असं वाटत नाही. पण मी फक्त तिचाच होतो आणि मी तिचाच राहीन. आय लव्ह यू साक्षी. आय लव्ह यू. आय लव्ह यू. खरंच पूजाचं म्हणाले. खरंच एकदम इम्पॉसिबल. पूजा इम्पॉसिबल आहे. तेव्हा ते मासे कसे पळतात? ए नाईस. साक्षी, हा मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोल ना. साक्षी, मला खूप दिवसापासून तुला असं सांगायचं होतं हम्म. की आपली आवड निवड अगदी सारखी आहे ना. मला अशी एक गोष्ट सांग जी आपल्यामध्ये सारखी नाही ते. तू हसलीस की मलाही हसू येतं. तू रडलीस की मला दुःख होतं. आणखी एक गोष्ट सांगू, माझा प्रेमावरती हळूहळू विश्वास वाढू लागलाय. खरंच मला कळू लागलंय की प्रेम काय आहे ते. आय मीन साक्षी, काय झालं साक्षी? हं? आर यू ओके? या आय एम ओके. शुअर? मला थोडं बरं नाही वाटत आहे. आपण जाऊया प्लीज राज. रोहन, आय एम सॉरी रोहन. आपण जाऊया. नाही नाही, 5च्या ठिकाणी 7 लाख लागले तरी चालतील. अहो पहिलं लग्न आहे आमच्या घरातलं. अहो 30 वर्षानंतरच म्हणतोय मी. त्यामुळे लग्न अगदी झोकात व्हायला हवं. कुठल्याही गोष्टीत कसलीही कसूर राहता कामा हॅलो नये. काका. हे लक्षात ठेवा. ओके ओके ओके, मी बोलतो त्यांच्याशी. बोला राजे द्वितीय. कुठे आहे राज साहेब? त्याच्या खोलीत आहे. हल्ली गप्प गप्प असतो, अगदी शांत, अगदी कुणाशी काहीच बोलत नाही. ठीक आहे, आपल्याच्याने होईल तेवढं करतोच आहोत. समजावा त्यांना. कसंही करून त्यांच्या डोक्यातलं लिखाणाचं भूत काढा. हो. टेन्शन घेऊ नका काका, मी समजावतो त्याला.
तुम्ही आहात तर कसलं टेन्शन. या चला. कामाच्या घाईत आणखीन. हॅलो दामोदर गुरुजी. नमस्कार साहेब. हाय. काका सांगत होते की तू खूप उदास असतोस आजकाल. साक्षी. बाकी काय चालू आहे? ओके, नो प्रॉब्स. मी पुन्हा येईन. मला जरा काम आहे. चल बाय. कुठे असेल, कशी असेल, आय मिस यू. हा बोल. तुमचं लव्ह स्टोरी बुक हे पब्लिश झालंय काय बोलतोयस तू? आणि ह्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. कोणी केलंय? तुमच्याच खास मित्रांनी. शिशिर कोणी केलंय? राकेश. राकेश? हो, राकेश वैद्य. हाय पूजा, तू इकडे? तुझ्यासाठी चालले. माझ्यासाठी? हो. का, काय झालं? ऍक्च्युली मला साक्षीने तुला मेसेज द्यायला सांगितलेला. तिची तब्येत ठीक नाहीये तर ती तुला भेटायला नाही येऊ शकत. अगं तिने मला फोन तरी करायचा होता ना, आणि मी केव्हापासून तिला फोन ट्राय करतोय, जर फोन सुद्धा स्विच ऑफ येतोय. मॅडम फोन विसरल्यात रात्री कुठेतरी, म्हणून तर मी इथे आले. बरं, मला साक्षीला काहीतरी सांगायचं आहे. कसं सांगू मला काही कळत नाहीये. तिला रागत नाही येणार ना? रोहन, मला माहितीये तुला तिला काय सांगायचंय. आणि हे बघ, तिला लव्ह स्टोरी नॉवेल्स प्रचंड आवडतात. दे तिला एखादी आणि सांगून टाक. व्हॉट अन आयडिया. मी एक काम करतो, लगेच मार्केट मधून एक नुकतंच आलेलं एक लव्ह स्टोरी नॉवेल देतो आणि सांगतो. हो. थँक्स पूजा. इट्स ओके. चल. साक्षी नावाची मुलगी जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा प्रेम काय असतं, कसं असतं हे माहीतच नव्हतं. तिच्या प्रेमात मी इतका आंधळा झालो
की मी खरं काय आहे आणि कशासाठी तिला भेटलो हेच विसरून गेलो. फक्त साक्षीच आहे, पण ती माझ्या आयुष्यात परत येईल याची खात्री नाही. पण मी फक्त तिचाच होतो आणि तिचाच राहील. अचानक इथे काही बोलायचंय तुला? हो ना, समथिंग स्पेशल टू अ स्पेशल पर्सन. पण तू थोडा अनइझी दिसतोयस. यू ओके ना? येस, फर्स्ट टाइम आहे ना म्हणून. साक्षी, तुझ्यासाठी गिफ्ट आहे. गिफ्ट? ओके. पूजा सांगत होती की तुला लव्ह स्टोरीज आवडतात, हो. म्हणून स्पेशली मी हे लव्ह स्टोरी बुक आणलंय तुझ्यासाठी. नुकतंच पब्लिश झालंय हा, आणि मी वाचलं सुद्धा. इतक्या सुंदरतेने या लेखकाने हे बुक लिहिलंय की खरंच वाचताना डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि कधीच कोणाच्या आयुष्यात असं घडू नये. थँक्यू. उघडू? साक्षी, हम्म. माझे मित्र मला असे म्हणतात की आपल्या दोघांमध्ये काहीतरी म्हणजे आहे म्हणून. असं ते म्हणतात. हा, तुला काय वाटतं? साक्षी, अरे पटपट आवरा रे, उशीर होतोय. कळत नाही का तुम्हाला? या इथे. हा, हे बघ, ही झालर आहे ना, या बाजूला अशी सोडायची आहे, या इकडे लावायची आहे. कळलं? चांगलं दिसलं पाहिजे. ती राजा तिथे लाव. अरे तू ती माझ्या हातात कुठे देतोयस? तिकडे लाव ना ते. कळत नाही. अरे चांगलं झालेलं आहे. नंतर बाकी झालंय. अरे त्या खुर्च्या लाव तिकडे समोर. पाहुणे कुठे बसणार? अरे भाऊ, तिकडे काय करतोयस तू? राज आहे का? ऊ तो अब यहाँ ना रहेली, अब हम यहाँ रहेली. अच्छा.
उनका कोई और एड्रेस पता है आपको? जी नहीं, हमरा के कुछो मालूम नहीं के। ठीक है जी। कुठे गेला असेल तो? त्याचा कोणी असा मित्र ज्याला तुम्ही ओळखता? एक मिनिट. हे राकेशने लिहिलेलं बुक आहे. ह्याच्यात कुठेतरी त्याचा ऍड्रेस असेल. राकेशला नक्की माहिती असणार त्याचा ऍड्रेस. त्याला नक्की माहिती असणार राजचा ऍड्रेस कुठे आहे ते. कुठेच दिसत नाहीये. नाही मिळालं का? नाही. आपण एक काम करूया, आपण राजच्या पब्लिशर कडे जाऊन तिथून त्याचा पत्ता काढण्याचा प्रयत्न करूया. आपण तसं करू शकतो. त्यांच्याकडे असेल ऍड्रेस. थँक्यू सो मच रोहन. तुझ्यासाठी काहीही साक्षी. जाऊया. हो. मिस्टर शिरीष, येस, आय एम रोहन. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? आम्हाला मिस्टर राजचा पत्ता हवा आहे. व्हॉट? हे काय इन्क्वायरी काउंटर आहे की मिसिंग लोकांची माहिती पुरवणारा कक्ष? सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आम्हाला खूप अर्जन्सी आहे. हे बघा जंटलमॅन, हे पब्लिशिंग हाऊस आहे. इथे आम्ही कोणाची माहिती देऊ शकत नाही. आणि तुम्ही काय कर्जदार आहात का हो? हा? वसुलीसाठी पत्ता शोधताय ते? असं काही नाहीये सर. प्लीज सर, आम्हाला राजचा नवीन ऍड्रेस सांगा. सॉरी, मला माहिती नाही. साक्षी, साक्षी या बुकला तुम्हीच पब्लिश केलंय ना? ती रायटरच्या कन्सर्ननीच केली असेल ना? तुमच्याकडे रायटरचा ऍड्रेस नाही? हे बघा, जर तुम्हाला पुस्तक आवडलं असेल तर त्याचा अभिप्राय तुम्ही माझ्याकडे द्या. पण रायटर लोकांची माहिती आम्ही देऊ शकत नाही, तशी आम्हाला ताकीद आहे. या का रडतायत? का रडतायत या? माझंच नाव साक्षी आहे.
शांती निवास हं. LS मार्ग ओके अंधेरी ईस्ट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. राज, तू नुसता खोटारडा नाहीयेस, तू निर्दयी पण आहेस. तुला एकदाही बघावंसं नाही वाटलं? की तुझी साक्षी कुठे आहे, काय करते, तिचा राग शांत झालाय की नाही? बस निघून आलास. पण जरी तू खोटारडा असलास, निर्दयी असलास, आणि जरी तुला लव्ह स्टोरीज लिहिता येत नसतील, तरी मला तू खूप आवडतोस. मला तू खूप आवडतोस राज. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत. I love you, Raj. I really love you. I love you. Raj. नाही साक्षी, आय लव्ह यू. I love you so much. आय लव्ह यू. मला वाटतं वा, छान छान आहे राजे. आवडली तुमची आवड, आवडली आम्हाला. पण सुनबाई, डोळे पुसायचे पटकन, आणि इथून पुढे तुझ्या डोळ्यात कधीही पाणी यायला नको. प्रॉमिस? गुरुजी, आडवे काय होत आहे? लवकरच आमच्या लेखक मुलासाठी पुढचा मुहूर्त काढा लग्नाचा. असा धूम धडाक्यात बार उडून देऊया. काय समजलं? पूजा, माझे मित्र असे म्हणतात की आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे. हं? तुला काय वाटतं?